प्रभूला धन्यवाद देऊया आणि मधुर गीताबद्दल सांभाळणारा प्रभू आहे समान मधुर गीत केलेल्या प्रार्थनेबद्दल परमेश्वराला धन्यवाद देत आम्ही प्रेषितांची कृत्ये 7 अध्याय 55 आणि 56 वचनावर थोडस आपण लक्ष देऊया। प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 त्याचप्रमाणे 55 आणि 56। परंतु पवित्रात्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशूला उभे राहिलेले त्याने पाहिले आणि म्हटले की पहा, आकाश उघडले आहे व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा राहिला आहे असे माझ्या दृष्टीस पडते। स्तेफनाचं आणि ते पाहिलेले दृश्य आणि त्याने दिलेली साक्ष या संबंधी आहे। स्तेफनाच्या जीवनाविषयी जास्त काही लिहिलेलं नाही आणि त्या स्तेफनाच्या विषयी, स्तेफन म्हणजे मुकुट आहे, त्याचा खरा अर्थ जो आहे मुकुट म्हणून आहे। आणि स्तेफनाचा उल्लेख केवळ 4 वेळा प्रेषितांच्या कृत्येमध्ये आलेला आहे। प्रेषितांची कृत्ये 6 अध्याय ते 8 अध्यायामध्ये, त्याचप्रमाणे 11 अध्याय आणि 19 वचन, अध्याय 22 आणि 20 वचन, या 4 ठिकाणी स्तेफनाचा उल्लेख आलेला आहे। एक उत्तम साक्ष दिलेला आणि प्रभूच्या साक्षीसाठी प्राणार्पण केलेला हा प्रभूचा सेवक जो आहे। ज्यावेळेला आपण 6व्या अध्यायामध्ये पाहतो की 7 सेवकांची निवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर स्तेफनाचा आपण पाहतो। आणि हा हेलेनी यहुदी, ज्यावेळेला आपण 7 नावं पाहतो ती सर्व काही ग्रीक आहेत आणि अद्भुतरित्या या स्तेफनाची निवड त्या सेवेसाठी केलेली आहे। परंतु या स्तेफनाविषयी प्रेषित पौलानं 22वा अध्याय आणि 20 वचनामध्ये जे म्हटलेले ते आपण वाचू। म्हणजे प्रेषित पौल जो आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे उपस्थित होता आणि त्यांनी काय पाहिलेले आणि काय साक्ष दिलेले। प्रेषितांची कृत्ये 22 अध्याय 20 वचनामध्ये असं म्हणतो, तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा असून मान्यता दर्शविली आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे राखीत होतो। त्या मृत्यूसमयी ज्या वेळेला त्याला दगडमार करीत होते, प्रेषित पौल त्या ठिकाणी होता आणि विरोधकांची कपडे सांभाळीत होता। खरोखर या स्तेफनाच्या जीवनाचा परिणाम निश्चित या पौलाच्या जीवनावर घडलेले असेल। ज्या वेळेला हे वस्त्र सांभाळत होता त्यावेळेला पौल नव्हे पण शाऊल होता तो। आणि या प्रकारे स्तेफन जो आहे एक आत्मा, विश्वास आणि सामर्थ्याने भरलेला। ज्या वेळेला आपण प्रेषितांची कृत्ये 6 अध्याय 3 वचनामध्ये वाचतो, स्तेफन ज्ञानाने भरलेला आहे असं आपण वाचतो। 5व्या वचनामध्ये आपण वाचतो 6व्या अध्यायाच्या विश्वासाने भरलेला आणि 8व्या वचनामध्ये वाचतो स्तेफन कृपा आणि सामर्थ्याने भरलेला। किती अद्भुत असं त्याचं हे जीवन चरित्र आहे ते, आणि किती उत्तम अशा सामर्थ्याने भरलेला आहे। विश्वास आणि त्याचप्रमाणे ज्ञान आणि कृपा आणि सामर्थ्याने, देवाच्या कृपा आणि सामर्थ्याने भरलेला, ज्ञानाने भरलेला आणि विश्वासाने भरलेला असं जर सामर्थ्य जर एका भक्ताच्या जीवनात जर असेल, अद्भुत आणि आश्चर्यकारी होणं आणि ते संभवनीय आहे आणि त्याला कुठल्या प्रकारचा अडथळा येऊ शकणार नाही। त्याचप्रमाणे लोकांमध्ये मोठी अद्भुते व चिन्हे करणारा, कारण पवित्र आत्म्याने पूर्ण असा होता, पवित्र आत्म्याने तो भरलेला होता असं आपण वचनात वाचतो। आणि खरोखर पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय काही गोष्टी आम्हाला उमगणार नाही आणि समजणार पण नाही। जे काय आपण जीवनात जीवन जगतो किंवा सेवा करतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि पवित्र आत्म्याच्या प्रभावाने ज्या वेळेला करू लागतो, आपल्या ज्ञानबुद्धीचा उपयोग न करता पवित्र आत्म्याने दिलेल्या ज्ञानबुद्धीने आणि ज्या वेळेला आपण कार्य करू लागतो,
ते सफल अशी सेवा आणि आशीर्वादित सेवा असं होतं. ते जीवन सुद्धा असंच आहे प्रिय. ज्या वेळेला आपला जीवन पवित्रात्म्याच्या अधीन ठेवतो आणि अधीन राहून जीवन जगण्याचा ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो ते फलदायी आणि आशीर्वादित होतं. ते या पवित्रात्म्याविषयी म्हणजे पवित्रात्म्याविषयी 4 महत्वपूर्ण गोष्टी आपण पवित्र शास्त्रात वाचतो. पहिली गोष्ट, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. ज्यावेळेला आपण एफेसकरास पत्र 4:30 वचनामध्ये आपण वाचतो, त्या ठिकाणी म्हटले देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आत्मा, पवित्रात्मा खिन्न होतो, दुःखित होतो, शोकित होतो. कारण पवित्रात्मा एक व्यक्ती आहे आणि एक व्यक्तीही दुःखित आणि त्याचप्रमाणे शोकित होतो. तसा पवित्रात्मा सुद्धा खिन्न होतो आणि शोकित होतो. पवित्र शास्त्रामध्ये आपण लिहिलेले. आणि म्हणून पवित्रात्म्याने पूर्ण होत जा, पवित्रात्म्याने पूर्ण व्हा, पवित्रात्म्याने पूर्ण होत जा. ही सततची क्रिया आहे ते. आणि तिसरी गोष्ट ते आत्म्याला जो आहे ना विझवू नका. आपलं शरीर, हे शरीर जे पवित्र आत्म्याचं भवन आहे आणि या शरीरामध्ये परमेश्वराने आपला आत्मा ठेवलेला आहे. आणि म्हणून म्हटले त्या आत्म्याला विझवू नका. त्या आत्म्याला जळू द्या आत्म्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये. तेव्हाच आपण आत्मप्रेरणेने आणि आत्म्याच्या सामर्थ्याने आपण कार्य करू शकतो. जेव्हा आत्मा बुजला म्हणजे आपलं कार्य संपलं. ते ज्या वेळेला विस्तवातून, आपल्या अग्नीतून ज्या वेळेला एक विस्तव आपण बाहेर काढतो, जळणारा कोळसा बाहेर काढतो, त्यावेळेला तो राख होतो. जोपर्यंत अग्नीत आहे तो जळत असतो, परंतु बाहेर काढल्यानंतर राख होतो. तसा विश्वास सुद्धा पवित्र आत्म्याशिवाय तो राख आहे. म्हणून पवित्र आत्म्याला वाव द्या. पवित्र आत्म्याच्या अधीन राहून ना जीवन जगा. पवित्र शास्त्र या ठिकाणी वचन सांगते. आणि शेवटी अंततः आपण आहे ना वचनामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चाला. गलतीकरास पत्र 5:16 वचनामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हटलेलं आहे. म्हणजे पवित्रात्म्याचं सामर्थ्यशाली कार्य आमच्या जीवनामध्ये कसं प्रकारे घडत आहे. आणि या 4 महत्वाच्या गोष्टी आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. की खरोखर देवाच्या पवित्र आत्म्याला काय करा, खिन्न करू नका. त्याचप्रमाणे आत्म्याने पूर्ण होत जा, आत्म्याला भिजवू नका, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. हे आपलं जीवनाचं सूत्र असणं जरुरी. पवित्र आत्म्याला निराश करून, पवित्र आत्म्याला दुःखित करून जे आपण आशीर्वादाचे जीवन जगू शकत नाही. आत्म्याच्या प्रेरणेशिवाय ही सेवा फलदायी होऊ शकणार नाही. आत्मेच्या इच्छेनुसार ज्या वेळेला आपण कार्य करू शकत नाही त्यावेळेला ती फलदायी होऊ शकणार नाही. म्हणून पवित्र आत्म्याने प्रेषित पौलाला कुठं सेवा करावी, कुठं जावं मार्गदर्शन केलेलं आहे. पवित्र आत्म्याने सांगितलं पौला या ठिकाणी तू जाऊ नको. तो गेलेला नाहीये. पवित्र आत्मा हा आपल्या जीवनातला आणि सेवेतला तो मार्गदर्शक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या आत्म्याला प्रथम स्थान देऊन चालणं किती गरजेचं आहे. जीवन आणि सेवा आणि मंडळीची अभिवृद्धी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या प्रेरणेनं चालणं अत्यंत गरजेचं आहे. आणि असा या सामर्थ्यशाली आत्म्याने भरलेला हा स्टेफन होता तो. आणि या ठिकाणी आपण वचनामध्ये आपण वाचतो 7 सेवकांमध्ये हा जो स्टेफन होता त्याचे असाधारण असे चरित्र होते. ते असाधारण चरित्र होते ते. आणि असाधारण पवित्र चरण आणि आचरण देवाला अत्यंत प्रिय असे. विश्वासी म्हणणारे आम्ही जे ना चारित्र्य जे ना जीवनात सर्वात महत्वाचे. चारित्र्याला कलंक लागला आणि ते जीवन जे व्यतीत आणि आशीर्वादित न होता प्रभू परमेश्वराच्या गौरवासाठी उपयोगी पडणार नाही. म्हणून जीवनामध्ये चारित्र्य आपण विश्वासी म्हणणारे, ख्रिस्ताची आपण लेकरं म्हणणारे, देवाला आपण हे बाप्पा म्हणून हाक मारणारे आम्ही जी लेकरं आहोत, आमचं चारित्र्य किती निष्कलंक, निर्दोष आणि पवित्र असणं गरजेचं आहे. कारण आमचा प्रभू पवित्र, निर्दोष, निष्कलंक प्रभू होता. त्यांनी त्या तारण देऊन हे दान आम्हाला दिलेले आहे की पवित्र जीवन जगा, पवित्र राहा. या पवित्र शास्त्रामध्ये ही सर्व वचन जे आम्ही अशा प्रकारे वाचतो.
आणि ज्या वेळेला 6 अध्याय 11 ते 13 वचनामध्ये वाचतो, स्तेफनावर 3 प्रकारचे खोटे आरोप लादलेले होते. पहिला परमेश्वर, वचन 11 मध्ये लिहिलेलं आहे. दुसरा मोशे किंवा नियमशास्त्र जे 11 आणि 13 वचनामध्ये, आणि तिसरं जे त्याच्यावर दोषारोप जो केलेला जो खोटा आहे ते हे मंदिर, वचन 13 मध्ये आपण येतो. स्टीफन या 3 आरोपांचंच खंडन करण्यासाठी प्रदीर्घ प्रवचन किंवा भाषण तो देत आहे. प्रदीर्घ प्रवचन किंवा दीर्घ भाषण देत आहे. आपण दुसरं वचनापासून पुढे जर वाचलं 7व्या अध्यायामध्ये त्याचं स्पष्टीकरण किती प्रकार केलं, आणि या 3 विषयी जो दोषारोपणे त्याचं खंडन करीत आहे. पण कशा प्रकारे खंडन करताना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरूनच करता येईल, तेव्हाच आहे ना खोटे आरोप नष्ट करता येईल. आणि अशा प्रकारे स्टेफन जो आहे ना कोणत्या स्थितीत असताना आपण पाहतो, ज्या वेळेला त्याला दगडमार करत आहेत, आपण पुढच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो. परंतु ज्या वेळेला त्याच्या परिस्थितीविषयी पाहतो, आपण 6व्या अध्याय 15 वचनामध्ये आपण वाचूया. एक मनोरम वचन येणं त्या ठिकाणी म्हटलेलं. तेव्हा धर्मसभेत बसलेले सर्व त्याचकडे निरखून पाहत असता त्यास त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. अद्भुत असं त्याचं परिवर्तन पहा. या ठिकाणी कुठल्या सामर्थ्याने भरलेला, आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला, परंतु या ठिकाणी म्हणतो धर्मसभेमध्ये, सनेद्रीन सभा, जे 71 लोकांची सभा होती, सभेमध्ये ना त्या ठिकाणी बोलत आहे. आणि त्या सभेमध्ये तो आपल्या आरोपांचं खंडन करीत असताना तो कशा प्रकारे आम्हाला दिसत आहे, त्याचकडे निरखून पाहिले धर्मसभेने, तर त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले असं पण वाचतो. खरोखर ज्या वेळेला परमेश्वरा वचनाने आपण भरतो, आत्म्याने भरतो, मुखात परिवर्तन, जीवनात परिवर्तन निश्चित येत ते. आणि या धर्मसभेसमोर उभा असताना तो दुःखित आणि कष्टी नाही, परंतु सामर्थ्याने भरलेला असल्यामुळं, आणि अशा प्रकारे त्याचं मुख जे आहे ना किती चांगल्या प्रकारे त्याचे मुख देवदूताच्या आणि मुखासारखे दिसले असं आपण वचनात होतो. शुद्ध, पवित्र आणि निरपराधी स्तेफन परमेश्वराच्या उपस्थितीला तो प्रतिबिंबित करत आहे. तो कशा प्रकारचा आहे, तो शुद्ध आहे, तो पवित्र आहे, तो निरपराधी आहे, तो आत्म्याने भरलेला आहे, ज्ञानाने भरलेला आहे, विश्वासाने भरलेला आहे. आणि या ठिकाणी तो परमेश्वराच्या उपस्थितीचं तो प्रतिबिंबित करीत आहे. तो किती मनोहर आहे ना. खरोखर त्याचं मुख जे आहे त्या ठिकाणी दुःखाने व्यापलेलं नाही, कष्टाने आणि पुढं काय शिक्षा मिळेल त्या ठिकाणी चिंतित नाही, परंतु त्याचं मुख जे प्रकाशित झालेले, तेजोमय झालेले आहे. आणि अशा परिस्थितीत असताना हा 7वा अध्याय जो आहे ना, म्हणजे हा प्रदीर्घ जे भाषण आहे किंवा हे प्रवचन आहे जे ना ते या ठिकाणी सुरू होत आहे. आणि म्हणूनच हा 7वा अध्याय जो आहे स्टेफनस सनेद्रीन सभेसमोर तो बोलत असताना अशा प्रकारे तो आम्हाला दिसत आहे. कारण आहे ना त्या ठिकाणी म्हणते तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता म्हणून स्पष्टपणे आणि सत्यवचन सांगताना निर्भीडपणे, तो गंभीरपणे जो आहे ना एक निर्भीडपणे हे सत्यवचन सांगत आहे की तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता म्हणून. याचा अर्थच आहे काय की देवाच्या योजनेला व देवाने प्रकट केलेल्या सत्य वचनांना तुम्ही तुच्छ लेखता, ती कमीपणाची लेखता, त्या वचनाला तुम्ही प्राधान्य देत नाही, त्या सत्य वचनाला तुम्ही मानत नाही, त्या सत्य वचनाप्रमाणे तुमचं आचरण नाही. सत्य वचन वाचणं आणि आचरण करणं यात फरक आहे प्रियांनो. वाचतो आपण खूप, परंतु आचरणात आपण उतरवतो का नाही तो मोठा प्रश्न आहे जीवनात. आपण सर्व काही ऐकत असतो, सर्व सभांना आपण हजर होत असतो, सर्व काही आपण करत असताना सुद्धा, परंतु ते जीवन जे आहे ना, प्रत्यक्ष जीवन जे आहे आणि प्रभूच्या गौरवासाठी आणि जीवनात उतरलेले वचन असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही लोक, यहुदी लोक जो इस्रायली अशा प्रकारची नव्हती ते. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणते की तो मनुष्याला देवापेक्षा जास्त मान देत. स्टेफन म्हणतो
हृदयाची व कानांची सुंता न झालेली लोक, हृदयाची व कानाची सुंता न झालेली तुम्ही असे लोक आहात, म्हणजे ताठ मानेचे आणि गर्विष्ठ, जे देवाच्या वचनाला सन्मान न देणारे. आता हा ताठ आणि गर्विष्ठ म्हणजे, किंवा आपण ज्याच्याविषयी म्हणतो हृदयाची व कानाची सुंता न झालेले, ताठ मानेचे, गर्विष्ठ. एशियाचा 48वा अध्याय आणि 4 वचनामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट आपण या ठिकाणी वाचतो. एशिया 48 अध्याय 4 वचन. तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे, हे मला ठाऊक होते. म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळविले, ते घडावयाच्या पूर्वीच तुला विदित केले. नाही तर तू म्हणाला असतास की माझ्या मूर्तीने ते केले, माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या पोतीव मूर्तीच्या आज्ञेने ते केले. यहोवा परमेश्वराला जाणणारे, परंतु त्याचप्रमाणे आणि मूर्ती पूजा सुद्धा हे करणार आहेत. म्हणून इस्रायली आणि यहोदा जे ना, हे याकोबाचे हे घराणे होते. आणि या घराण्याला परमेश्वर म्हणत आहे, मी जाणतो तू हट्टी आहेस. इस्रायल आणि यहुदी घराण्याला तो म्हणतो, तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे. न ऐकणारे कान, न मानणारे हृदय, कधी हृदय ना कधी मवाळ झालेलं नाही, हट्टीपणाने पेटलेले, परमेश्वराच्या विरोधात कार्य करणारे, ताठ मानाचे. ताठ मान म्हणजे गर्विष्ठ जो स्वभाव, आणि हा गर्विष्ठ स्वभाव परमेश्वराला अजिबात मान्य नाही. विनम्र दीन मन, आणि ज्या वेळेला तो विनम्र आणि दीन मनाने प्रार्थना करतो, दीन मनाने जगतो, आणि हे दीन म्हणजे आशीर्वादाला अत्युच्च स्थानी नेणार असा हा गुण आहे. परंतु हे ताठ मानेचे, स्नायूंचे कधी आपली मान येणं झुकवणारे नाही. आपण पाहतो रे जीवनामध्ये सुद्धा आपण की आपण ना भयंकर ताठ वृत्तीचे, ताठ मानेचे म्हणून आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु विनम्रता हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. विनम्रता किंवा दीनता हा दुबळा गुण नव्हे, एक सामर्थ्याने भरलेला गुण आहे तो, आणि तो गुण आमच्या जीवनामध्ये उतरणं. इस्रायली प्रजा जे ना, या ताठ मानेचे, गर्विष्ठ, परमेश्वराच्या नित्य विरोधात असणारे, आशीर्वादाने भरलेली ही लोक, परमेश्वराने निवडलेले लोक, परंतु परमेश्वराच्या विरोधात जेवढं कार्य करता आलेलं आहे तेवढं त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच तो परमेश्वरच आहे ना, तो साक्ष देत आहे की तुम्ही हट्टी आणि ताठ मानेचे लोक आहात. प्रियानो, आपण प्रभूच्या वचनासमोर आहे ना, आपण आहे ना एक गर्विष्ठ स्वभाव न करता आपलं मान झुकवणं गरजेचं आहे. आणि अंतःकरणानं ते वचन स्वीकार करून आहे ना, आपल्या जीवनातल्या कमतरता, आपल्या जीवनातल्या बलहीनता जे आहे ना, ते नष्ट करणं अत्यंत गरज आहे. म्हणून आणि हे वचन जे आम्हाला असं ठिकाणी या ठिकाणी प्रेरित करीत आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेला त्यांनी सांगितलंय की ताठ मानेचे, गर्विष्ठ, आणि तुम्ही न मानणारे, देवाच्या वचनाला सन्मान न देणारे ऐकत होते. आणि ज्या वेळेला त्यांनी ऐकलं प्रियानो, आणि त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले आणि क्रोधाने भरले, असं आपण वचनात वाचतो की जे 54 वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि ज्या वेळेला ही सारी परिस्थिती आली, प्रिय, ऐकू शकले नाहीत. हे सत्य आणि प्रभावी, सामर्थ्याने भरलेले, आत्म्याने भरलेलं वचन, याने एक आत्म्याने भरलेलाच व्यक्तित्व स्वीकार करून ना आपलं मान न झोपू शकतो. परंतु गर्विष्ठ आणि अहंकाराने भरलेले हे वचन स्वीकार करू शकत नाहीत. आणि परंतु त्यांनी स्वीकार केलेला नाही आणि त्याला दगडमार केलेला आहे. आणि या ठिकाणी परंतु आपण काय वाचतो, 55 वचनामध्ये असं आपण वाचतो. या 55 वचनामध्ये त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, 55 वचनामध्ये आपण पाहतो की इतक्या भयानक न्यायाचा वर्षा होत असताना पवित्र आत्म्याने परिपूर्ण होत त्याचे 2 परिणाम पहा. आपण काय वाचतो, 2 परिणाम. पवित्र आत्म्याने परिपूर्ण अशा कठीण परिस्थितीत सुद्धा तो, आणि त्या ठिकाणी पाहत येतो आपण परत तो 7व्या प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय करा, 55-60 वचनामध्ये आपण काय वाचतो. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशूला उभे राहिलेले त्याने पाहिले, आणि म्हटले की पहा, आकाश उघडले आहे व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा राहिला. असे माझ्या दृष्टीस पडते ते. आणि हे दृश्य जे परमेश्वराने त्याला दर्शन दिले. आपण प्रेषित पाऊल असो किंवा योहान असो
प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांनी कसं पाहिलेले आपण वाचतो. असं हे दृश्य त्यांनी पाहिले. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जे ना या ठिकाणी उभा आहे, उभा आहे, बसलेला ना आपण नेहमी पाहतो देवाच्या उजवीकडे बसलेला ख्रिस्त. परंतु या भक्ताची परिस्थिती पाहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे आणि पाहत आहे. त्याने त्या प्रभूच्या साक्षीसाठी प्राणार्पण केले त्याने. आणि 8व्या वचनामध्ये आपण वाचतो की भक्तजन आणि स्तेफनाला धार्मिक मनुष्याने नेमून पुरिले आणि त्यासाठी मोठा शोक केला. त्याच्या मरणानं आपण किती दिवस जगलो त्यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे. आणि त्याच्या मरणानं सुवार्तेचा प्रचार झाला आणि सुवार्ता पसरली गेली आणि त्याचं मरण एक आदर्श असं मरण होतं देवाच्या गौरवासाठी. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, सामर्थ्याने, विश्वासाने, ज्ञानाने जगण्यास पवित्र आत्मा मला सहाय्य. प्रवचनावर आशीष दे.